नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी कनेक्शनची कारवाई. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक शहरातील भद्रकाली आणि जुना नाशिक परिसरात मोठी शोध मोहीम आणि छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित काही संशयित नाशिकमध्ये वास्तव्यात असल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. मिळालेल्या माहितीनुसार शहजाद भट्टी हा परदेशातून सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आणि याच पार्श्वभूमीवर एटीएसने नाशिकमध्ये विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. मुंबईहून एटीएसचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून स्थानिक एटीएस आणि पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली जाते आहे. भद्रकाली परिसरातील काही संशयित व्यक्तींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. ही कारवाई केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील सुमारे 9 ते 10 प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळी एटीएसने 40हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, जळगाव आणि नांदेड या शहरांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या कारवाई दरम्यान एटीएसच्या हाती काही तांत्रिक पुरावे आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क आणि त्यांचे स्थानिक कनेक्शन यांचा छडा लावण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव एटीएसकडून या मोहिमेबाबत अधिकृत माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या असून सध्या कारवाईमुळे शहरातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं दिसून येत आहे.